ती 8 वर्ष थांबली. तर तो परीक्षेत पास झाला. त्याला अतिशय श्रम पडले होते, कारण ड्रायव्हिंगच्या टीचर्सच्या परीक्षेचा व स्कूल फायनलचा असे दोन्ही अभ्यास तो एकाच वेळी करीत होता. ड्रॉइंगची 3rd ग्रेड झाल्यानंतर मी दत्तू संबंधी राजारामजी चांदेकरांचा सल्ला घेतला. ते म्हणाले, त्याला टीचर्सच्या परीक्षाला व स्कूल फायनलला जाऊ द्या, कारण उद्या टिळकांनी कामबिम सोडून दिले तर ह्याला चटकन एखादी नोकरी लागेल. राजारामजींच्या सल्ल्याप्रमाणे दत्तूच्या शिक्षणाच्या बाबतीत माझे प्रोग्राम होते. त्याप्रमाणे ठरले. टीचर्सच्या परीक्षेत नगरहून 1 डझन विद्यार्थी मुंबईला गेले. ते सगळे पहिल्या भागात पास होऊन दुसऱ्या भागाच्या वाटाण्याच्या अक्षता घेऊन परतले. आता दत्तू ड्रॉइंग मास्तर होण्याची आशा संपली. आता स्कूल फायनल होऊन कोठे सरकारी नोकरी तो जाणार असे बहुतेक माझे ठरल्यासारखे झाले. परीक्षेला मुलगा जायला पुण्याला. तेव्हा त्याला तेथे कोणाकडे पाठवावा हा प्रश्न आला. शेवटी घारुमाईकडे जाण्याचे ठरले. घारुमाईचे यजमान बर्वे हे एक मोठे सुखवस्तू गृहस्थ होते. सुखवस्तू म्हणजे सुखात वाढलेले ते एक वस्तू होते. त्यांचे पत्र आले की दत्तू बरोबर मावशीलाही धाडून द्यावे. त्याप्रमाणे मीही दत्तू बरोबर गेले. तेथे दत्तूला आंघोळीला गरम पाणी रोज काढून देण्याचा मक्ता नानासाहेब बर्व्यांनी घेतला. घरात चाकर नोकर नव्हते असे नाही, पण दत्तू त्यांना फार आवडत असे. पाणी देताना त्यांनी म्हणावे, बाबा एकदा परीक्षेत पास हो, म्हणजे गंगेत घोडे न्हाल. दत्तूने म्हणावे, आधी मला न्हाऊ तर द्या, मग घोडे न्हातील. आणि ह्यांचे संभाषण ऐकून घारुमाईला मला हळूच म्हणावे, जसे काही यांच्या विद्येचे पैसे ह्यांनाच खर्च करावे लागले आहे. दत्तू स्कूल फायनल परीक्षा पास झाला. टिळक ते ऐकून रागावले. मला विचारला वाचून हे धंदे करता, आता ह्याला कॉलेजात कसे जाता येईल? तुम्ही नेहमी आपल्या मतानेच वागता. माझी इच्छा याला कॉलेजात पाठवण्याची होती. आता ह्याला मॅट्रिकसाठी आणखीन 1 वर्ष घालवावे लागणार व पुन्हा नापास विपास झाला तर आणखीन 1 वर्ष जाणार. मला अगदी चोरट्यासारखे झाले. पुन्हा चांदेकरांना बोलावले. ते म्हणाले, मी सांगतो एक उपाय. त्याला नागपूरला पाठवा. अलाहाबाद युनिव्हर्सिटी स्कूल फायनल पास झालेल्याला कॉलेजात घेतात. ठिकाणी डॉक्टर रॉबर्ट साहेबांना विचारले व त्यांनी दत्तूला कॉलेजात घेण्यास ताबडतोब कबूल केले. खर्चाचा आकडा आमच्या आवाक्यातला होता. तेव्हा अचानक अशा रीतीने दत्तूच्या उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला. ज्या दिवशी दत्तू जायचा त्या दिवशी आम्ही सर्वजण स्टेशनवर त्याला पोहोचवायला गेलो होतो. मुलगा पहिल्यांदा इतका दूर जाणार म्हणून टिळकांना फार वाईट वाटले. मला व बेबीला 2 दिवस चैन पडले नाही. दत्तू 17-18 वर्षाचा होता. मला सुख स्वप्ने पडू लागली होती. साऱ्या जगात माझा मुलगा मोठा विद्वान झाला आहे असे मला वाटू लागले. तो कॉलेजात गेलेला आणि इतका चांगला आईच मी, मला त्याच्यात काही दोष दिसत नव्हते. मला वाटे माझा मुलगा इतका चांगला असून ह्याला मुली का सांगून येत नाहीत? ख्रिस्ती लोकात मुली सांगून येत नाहीत. मुलांकडून मुलीला मागणी घालावी लागते, पण प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे मी हे विसरून जाईन. तेथे नगरात रखमाबाई कुकास नावाच्या एका मेट्रन होत्या. त्यांचे व आमचे येणे जाणे असे त्यांना मी आपल्या पोटातले सांगे. त्या माझी समजूत करीत. अहो बाई, इकडे मुलगी मागावी लागते आणि तुमचा मुलगा कुठे अजून एवढा मोठा झाला आहे? पण मला काही पटत नसे. मी म्हणे, मुलगा मोठा झाला नाही म्हणजे काय? तो शिकेल की कॉलेजमध्ये, मुलगी राहील माझ्याजवळ. त्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही नाशकात जाण्याचे ठरवले. तेथे रखमाबाईचे बंधू कृष्णराव सरोदेही मुंबईहून हवा बदलण्यास आले होते. आम्ही जवळजवळच राहत होतो आणि जेवणाची व्यवस्था एका बाईकडे दोघांनीही केली होती. म्हणजे स्वयंपाक, बाजारहाट ही दगदग ते 2 महिने आम्हाला मुळीच राहिली नव्हती. रोज दोन्ही सांज सरोद्यांची व आमची जेवणाच्या वेळी गाठ पडायची, कारण ती बाई आमच्या घरी जेवण आणून आमच्या घरी आम्हाला वाढीत असे. याशिवाय सरोदे मंडळींना मराठीचा मोठा अभिमान असल्याने त्यांचे व टिळकांचे मोठे जमत असे. ही माणसे मोठी सज्जन व माणुसकीला चांगली असल्याने त्या थोडक्या काळात आमची खूप गट्टी जमली. दत्तूचे लग्न व्हावे, नाहीतर निदान ठरावे तरी, अशी माझ्या मनाला सारखी तळमळ लागली होती. हिंदू असते तर इतक्या अवधीत एखादी लहानशी सून हाताशी आली असती. पण येथे ते शक्य दिसेना. मुली सांगून येत नाही तर नाही, आपणच कोठे खडे टाकून पाहावे असे वाटू लागले व तसे टिळकांना न कळत 1-2 ठिकाणी मी खडे टाकलेही. पण मला उत्तर मिळाले, अहो बाई, मुलगा अजून शिकतो आहे. आत्ताच काय त्याच्या लग्नाचे घेऊन बसला? पण माझ्या मनाला ते पटत नसे. इकडे शरणपुरात नाशकात दत्तू व सरोद्यांची मुलगी रूथ यांचे चांगले सख्य जमले. मला वाटू लागले, ही सून आपल्याला मिळेल तर बरे होईल. मुलगी चांगली सद्गुणी व बुद्धिमान. तेव्हा हे ठीक आहे. ती दोघे एकमेकांना आवडत आहेत हे अगदी सहज दिसून येत होते.
रुथ त्यावेळी इंग्रजी 5वीत होती आणि वय केवळ 14 वर्षाचे होते. हे वय ख्रिस्ती लोकात लग्नाचे मुळीच नाही, लग्नाच्या कल्पनेचेही नाही. आता तर हिंदूतही हे वय लहान वय ठरले आहे असो. मी रुथला एकटीला एका बाजूला गटून विचारले, तू माझी सून होतेस का म्हणून? ती म्हणाली, मी काय सांगू, तुम्ही पाहिजे तर माझ्या वडिलांना विचार. मी टिळकांच्या मागे भुणभुणला. लग्न तर होणे शक्यच नव्हते, पण निदान मागणी घालण्याचा काय अडचण आहे? शेवटी टिळक कबूल झाले व त्यांनी कृष्णरावास विचारले. कृष्णराव म्हणाले, मी माझ्या बहिणीचा विचार घेऊन कळवी. अर्थात माझे मन पुन्हा अस्वस्थ झाले. आता हे मुंबईला जाणार, मग बहिणीचा विचार घेणार व मग आम्हाला लिहिणार, इतका दम मला कुठे होता? उन्हाळा संपला. आम्ही परत नगरला आलो. दत्तू कॉलेजला गेला, पण कृष्णरावांचे पत्र आले नाही. 1-2 महिने वाट पाहून टिळकांनी त्यांना पत्र घातले. अर्थात माझ्या सांगण्यावरून ते घातले, कारण त्यांना काही माझ्यासारखी घाई झाली नव्हती. मला मात्र सुनमुख केव्हा पाहीन असे झाले होते. शेवटी सरोद्यांचे उत्तर आले की आम्ही मुलगी देण्यास कबूल आहोत, पण एक अटीवर, तिची मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत लग्नाची गोष्ट काढायची नाही. टिळकांनी लिहिले की मुलगा BA होईपर्यंत मलाही लग्नाची घाई नाही. अशा रीतीने लग्न जरी नाही व हाताशी लहानशी सून जरी नाही, तरी 4 वर्षानंतर कोणती सून येणार हे कळले व मी आनंदात गळून गेले. लग्नाच्या विचाराने मुलाचे अभ्यास होत नाहीत असे म्हणतात. मला तरी काय माहीत. लोक असे म्हणतात, पण ह्या मुलांच्या बाबतीत तसे काही झाले नाही. मुलगी मॅट्रिक झाली. मॅट्रिकमध्ये साऱ्या युनिव्हर्सिटीत इंग्रजीत पहिली आली. स्कॉलरशिप मिळाली. इकडे मुलगाही BA झाला आणि तो BA व ती मॅट्रिक झाल्यावर लग्न करायचं ठरले होते. ते बाजूस राहून दोघांचा विद्याभ्यास अगदी पूर्ण होऊन, म्हणजे रुथही BA होऊन मग लग्न झालं. जी मी 8 महिने मुलाचे लग्न लांबवण्यास तयार नव्हते, ती 8 वर्ष मागणीनंतर थांबले. आम्ही शरणपूरला होतो तेव्हा टिळक अभिनव काव्यमालेच्या दुसऱ्या भागाची जुळवाजुळव करीत होते. पुष्कळ निरनिराळ्या कवींच्या कविता त्यांनी जमवल्या होत्या. त्याच वेळी पहिल्यांदा आम्हाला तांबे कवींची पुष्कळशी अप्रसिद्ध कविता वाचायला मिळाली. दुपारचा सारा वेळ कविता वाचण्यात जाई.